सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याने राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांनी या पदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे। राजघराण्याचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। महायुतीच्या नेत्यांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। ही पत्रकार परिषद राजवाडा येथे आयोजित करण्यात आली होती। युवराज लखमराजे भोसले यांनी सांगितले की 35 वर्षांपूर्वी शिवरामराजे भोसले आमदार होते। त्यानंतर आता नगर परिषद निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याचा विचार आम्ही केला आहे। महिला आरक्षणामुळे आम्ही याचा विचार करत आहोत। लोकांची सेवा करण्यासाठी राजघराणे उत्सुक आहे। शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत। युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या नावासाठी महायुतीशी आमचे बोलणे सुरू आहे। सावंतवाडीच्या जनतेने दिलेले प्रेम पाहून पुन्हा त्यांची सेवा करण्याचा आमचा प्रयत्न राहील। आम्ही याबाबत पक्षाकडे मागणी करणार असून वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील असे ते म्हणाले। एवढे वर्षापासून आपले सावंतवाडीच्या जनतेने राजकारणावर भरपूर प्रेम केलेले आहे आणि आम्हाला वाटतंय एवढ्या वर्षानंतर की ती एक संधी मिळालेली आहे की परत आपल्याला जनतेला काहीतरी सेवा करायला चान्स मिळेल। तर 100% आम्हाला ती चान्स घ्यायची आहे। आम्ही आमची इच्छा व्यक्त केलेली आहे, आमच्या पक्षावर केलेले आहे, महायुतीच्या नेत्यांवर पण केलं आहे। नुसतं आपल्या पक्षाने महायुतीच्या नेत्यांवर पण केलेलं आहे। पण आपले ते सगळे विषय कुठेतरी आपले जनतेवर असतात, आपले वरिष्ठ नेतेवर असतात। तर त्यांनी काय निर्णय घेतील त्याच्यावरच आपण पुढचं विषय पुढं करू। म्हणायचं आहे की राजकारण माझा क्षेत्र नाही आहे, पण मला शिकायचं आहे। माझा जे क्षेत्र असणार ते एकदम सिंपल आहे की मला सावंतवाडीसाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि सावंतवाडी विकसित बघायचं आहे। जेव्हा आपण सावंतवाडीचं डेव्हलपमेंट बघणार तर माझं हे म्हणणं आहे की आपला सावंतवाडी परंपरा आणि सुंदरता बघून आपली सुंदरता खराब नाही होली पाहिजे। एकदम ध्यान देऊन सगळं डेव्हलपमेंट बघायला पाहिजे। मी सावंतवाडीमध्ये आता 6 वर्ष झाले आहे आणि कधी पण लोक मला विचारतात की तुम्ही मुंबईची आहे की कुठे। मी मनापासून सांगते लोकांना की मी एक सावंतवाडीकर आहे, कारण मला हे शहरासाठी खूप प्रेम आहे। माझं मन असं आहे की मी इकडे बघितलं आहे की सावंतवाडीची महिला खूप काम करत असते, खूप कष्ट घेत असते। तर आपला शहर महिलांसाठी, बाळकांसाठी, मुलांसाठी एकदम सुरक्षित पाहिजे। आपला डेव्हलपमेंट चांगलं प्लॅनिंग करून पाहिजे। आणि मी हे पण म्हणणार की माझा हे प्रयत्न असणार, मी नेहमी सांगत असते की मला सावंतवाडीना ग्लोबल मॅपवर लावायचं आहे। आणि माझं सोशल मीडिया आपण बघितलं आहे, आज हॉटेलमध्ये लोक देश विदेशात येत आहेत। तर माझे ते प्रयत्न असणार की सावंतवाडी शहरमध्ये लोकल आणि नॅशनल आणि इंटरनॅशनल टुरिझम वाढायला पाहिजे, हे माझे प्रयत्न असणार। आणि मी सर्वांना फक्त हे परत सांगणार की राजकारण माझं क्षेत्र नाही आहे, मला सावंतवाडीचा भला करायचा आहे आणि आपण सर्वांचा प्रेम आणि आशीर्वाद असणार ते माझ्यासाठी खूप आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।